स्वप्नातही तुला ना सोडून राहिले मी, होऊन सावली मी, सोबत तुझ्या विहरते. इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये होते, परंतु त्यांनी प्रमाण मराठी भाषा बोलली पाहिजे, लिहिली पाहिजे, यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न करायचे. मंडळी, आजची आपली स्त्री शक्ती आहे देवरुख साडवली गावातील माहेरवाशीन आणि रत्नागिरीची सासूरवाशीन, जिने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात भरघोस यश मिळवलं. उत्तम लिखाण ही त्यांची ओळख आहेच, पण आईसारखी माया करणारी आणि मुलांची प्रगती व्हावी यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरणाऱ्या शिक्षिका म्हणूनही त्यांची ख्याती आहे. अशा या स्त्री शक्तीसोबत आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. मंडळी, चला तर मग त्यांच्या घरीच जाऊया. अजिता, ये. नमस्कार मंडळी, मी अजिता. नमस्कार मिस. नमस्कार अजिता. मिस, तुम्ही तुमची ओळख करून द्याल आता. नमस्कार मंडळी, मी विशाखा विजय पाटोळे, पूर्वाश्रमीची मिलन विनायक नलावडे. आता मी रिटायर्ड शिक्षिका आहे आणि कथा, कविता, गझल, लेख लिहिण्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. मंडळी, आज आपण एका अशा लेखिकेची दखल घेणार आहोत, तिच्यामधील स्त्री शक्ती जी तिच्या वाचनाने आणि लिखाणाने समृद्ध झाली आहे. अशा सौ विशाखा पाटोळे, ज्या कविता करतात, शेरो शायरी करतात, गझल लिहितात आणि तितकंच लिखाण करत असतात. त्या स्त्री शक्तीची आज आपण ओळख करून घेणार आहोत. मिस, तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं हे सांगाल? माझं बालपण एका धार्मिक आणि संस्कारक्षम अशा घरात गेलं. माझी आई त्या काळामध्ये, आज तिचं वय 85 आहे, त्या काळामध्ये 7वी पर्यंत शिकलेली होती. भरपूर जण. हो. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. अच्छा. आणि त्यामुळे माझं शिक्षण 2-3 ठिकाणी असं झालं. त्यानिमित्ताने माझे वडीलही त्यांच्या 7वीला महाराष्ट्रामध्ये गणितात दुसरे आलेले होते. असं आमच्याकडे शैक्षणिक वातावरणही होतं. आणि माझं जे शिक्षण आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जसं झालं तसंच ते देवरुखमधल्या साडवली या त्यावेळीच्या 50 वर्षापूर्वीच्या खेडेगावात झालं. आणि प्राथमिक शिक्षण माझं तिथे झालं आणि त्यानंतरचं 10वीपर्यंतचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल देवरुख इथे झालं. मिस, तुम्ही आता म्हणालात की तुमचे वडील पोलीस खात्यात होते, त्यामुळे घरातली शिस्त ही पहिल्यापासूनचीच आहे, बरोबर? हो हो, अगदी. आणि ते या संस्कारामध्येच आम्ही सगळे वाढलो. याशिवाय आमच्या घरी ना ज्ञानेश्वरी, हरी विजय, भक्ती विजय यासारख्या ग्रंथांचं वाचन व्हायचं आणि ते वाचण्याचा लाभ त्या काळामध्ये आम्हाला लहानपणी मिळत होता. म्हणून मी असं म्हणेन की बालपणातच संस्काराची मोहर ठसली आहे, बालपणातच संस्काराची मोहर ठसली आहे, म्हणून यात्रा आयुष्याची सोपी झाली आहे. किती सुंदर, खरंच छान. म्हणजे मिस म्हणतात ना की जे बाळ कडू आपल्याला मिळतं त्यावरच आपली सर्व ग्रोथ अवलंबून असते. ती शिस्तीची आणि या वाचनाच्या समृद्धीची तुम्हाला तेव्हापासूनच मिळाली आहे. हो हो, बरोबर. अगदी. खूप. मिस, तुमचं शिक्षण सुरुवातीपासून तुम्ही खेडेगावात शिकलात, त्यानंतर तुम्ही देवरुखला कॉलेजमध्ये शिकलात, पण उर्वरित शिक्षण तुम्ही फार छान कष्टाने तो प्रवास पार पाडला आहात हे मला माहीत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण ती एक स्त्री शक्ती जिच्यामध्ये ती शक्ती होती की माझं इप्सित मला साध्य करायचं आहे, ते ऐकायला मला फार आवडेल. अजिता, 10वी नंतर माझं जे कॉलेजचं शिक्षण आहे बरोबर. ते देवरुखच्या आठले सप्रे कॉलेजला झालं. बरोबर. आणि पण असं झालं की त्या काळामध्ये 1984 सालची गोष्ट आहे. बरोबर. सरकारी नोकरीतला मुलगा आपला जावई व्हावा असं माझ्या आई वडिलांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे तसं स्थळ आलं. आणि मी FYला असताना 1984 साली माझं लग्न झालं. त्यानंतर मात्र मी शिक्षण माझं पूर्ण करणार, कारण मला शिकायचं ही माझ्या आयुष्याची धारणाच होती. बरोबर. शिक्षण पूर्ण करणार असं तिथे लग्न ठरतानाच ते सांगण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे माझ्या मिस्टरांनी माझी साथ कधीही सोडली नाही. किती छान. आणि मग मी FY SY मी घरून अभ्यास केला, परंतु त्यावेळेला आम्हाला डॉक्टर सुरेश जोशी मराठी शिकवायचे. मी घरून अभ्यास केला आणि BAला मी पहिली आले. ग्रेट. हो, 1987 साली. त्यावेळेला माझी मोठी मुलगी झालेली होती मला. आणि मी 1987 साली BAला पहिली आले.
त्यानंतर मग माझे सासरेही म्हणाले की तू तुझं शिक्षण पुढे चालूच ठेव, परंतु संसार, माझी मुली आणि हा जो सगळा प्रवास होता याच्यामध्ये मला तेवढा वेळ शिक्षणासाठी देता येत नव्हता. म्हणून मग मध्ये गॅप गेला आणि पुन्हा मी माझ्या दोन्ही मुली लहान असताना 1994-95 साली माझं मुंबई युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्रातून मी मराठी MA केलं. ग्रेट मिस. हो. मुली लहान असताना मी मॉन्टेसरीचा कोर्सही पूर्ण केला. अरे वा. हां, त्यामुळे मला एक लहान मुलांची मानसिकता वगैरे या गोष्टीची खूप जाणीव त्यावेळेला म्हणजे समजलं असं, आणि त्यांच्या विकासासाठी त्याचा उपयोग झाला. यानंतर सगळं शैक्षणिक माझ्या संसारिक जबाबदाऱ्या मी पार पाडत असतानाच 2001 साली माझी मोठी मुलगी तेव्हा 10वीला होती, धाकटी मुलगी 6वीला होती आणि 2001ला मला BEd करण्याची संधी मिळाली. परंतु असं झालं की माझं BEd हे मला मुंबई युनिव्हर्सिटीच्या सेंट्रलाइज इंटरव्ह्यूमधून मला ॲडमिशन मिळालं होतं आणि सावर्डे कॉलेज मिळालं. रोज 160 किलोमीटरचा प्रवास करून मी माझं BEd पूर्ण केलं आणि तिथेही मी फर्स्ट क्लास मिळवला. आणि त्यानंतर पुन्हा नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर सुद्धा संस्कृत शिकण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा होती, परंतु आम्ही हायस्कूलला असताना शाळेत संस्कृत हा विषय नव्हता. अच्छा. आणि ही माझी इच्छा मी नोकरीला लागल्यानंतर पुणे टिळक विद्यापीठाच्या कोविद परीक्षेला मी बसले आणि माझं संस्कृतचा अभ्यास सुरू झाला आणि 2011-12ला मला गोगटे जोगळेकर कॉलेजला ॲज अ रेग्युलर स्टुडंट म्हणून संस्कृत MA करण्याची संधी मिळाली. किती छान. आणि तिथे गोगटे कॉलेजच्या प्राध्यापिका आठले मॅडम यांच्या प्रेरणेने 2016 साली संस्कृत विषयातून PhD करण्यासाठी एंट्रन्स एक्झाम दिली. यावेळेला मी सेट परीक्षेचा सुद्धा अभ्यास करत होते आणि त्याचा मला उपयोग झाला. या परीक्षेला मी पहिल्याच प्रयत्नात मुंबई युनिव्हर्सिटीतून एलिजिबल झाले. किती छान. परंतु माझ्या वैयक्तिक म्हणजे काही तब्येतीच्या कारणामुळे माझं PhD राहून गेलंय, परंतु ते पूर्ण करण्याची इच्छा अजूनही मला अरे आहे. वा. यानंतर मिस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इतकं सारं केलं आहात ना शिक्षण, आणि तेही अनेक संकटांमधून मार्ग काढत सर्व जबाबदाऱ्या पार पाडत केला आहात. त्यामुळे ही सुद्धा इच्छा तुम्ही नक्की पूर्ण कराल याची खात्री आहे. धन्यवाद. माझं शिक्षण तर चालूच होतं, परंतु माझा जो संसार होता त्याला काहीतरी माझा हातभार लागावा या दृष्टीने माझे नेहमी प्रयत्न राहिलेले होते. आणि म्हणूनच मुली लहान होत्या त्या काळामध्ये मी जवळजवळ 15 वर्ष इंग्रजी आणि गणित मराठी माध्यमाच्या शिकवण्या घेत होते. याचबरोबर छोटासा अगरबत्तीचा बिझनेसही त्या काळामध्ये आम्ही केला. यानंतर मी जेव्हा BEd केल्यानंतर मी प्रथम फाटक ज्युनियर कॉलेजला नोकरीला लागले. तिथल्या हायस्कूललाही मी नोकरी केली. रत्नागिरीचं पटवर्धन हायस्कूल जे आहे तिथेही माझं ॲज अ सहाय्यक शिक्षिका म्हणून नोकरी झाली. आणि 2004 ते 2023 या कालावधीमध्ये मी धनजी नाका येथे असलेल्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून छान अशी नोकरी केली. आणि यात नंतर आता मी कथा, कविता, गझल हे माझं लेखन सतत चालूच आहे. नमस्कार, मी तीर्था सामंत, विशाखा पाटोळे मिस यांची माझी विद्यार्थिनी. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये इयत्ता 6वी ते 10वी त्या माझ्या मराठीच्या शिक्षिका होत्या. कॉन्व्हेंटसारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असूनसुद्धा मला मराठीची गोडी, मराठीबद्दल प्रेम, आपुलकी आणि मेन म्हणजे प्रमाण मराठी भाषा, व्याकरण, शुद्ध लेखन या सगळ्याकडे किती कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे या सवयी विशाखा मिसमुळे लागल्या. 9वीत असताना मला आठवते मी माझी पहिली मराठी कविता लिहिली तेव्हा त्यांना जाऊन दाखवली होती आणि त्या दिवशीचे त्यांचे आनंद अश्रू की त्यांच्या विद्यार्थिनींनी कविता लिहिली ते तेव्हापासून आज माझं स्वतःचं पुस्तक प्रकाशित असताना सतत त्यांची मिळणारी कौतुकाची थाप, प्रोत्साहन या सगळ्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. त्यांना रत्नागिरीत आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला तेव्हा देखील मी तिथे उपस्थित होते आणि त्यांची विद्यार्थिनी मी होऊ शकले याबद्दल मी भाग्यशाली आहे. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. अजिता, नोकरी करत असताना शिक्षिका या पेशाने मला ना खूप समृद्धता मिळाली. मला खूप अनुभव घेता आले. मुलांना केवळ त्यांचा गुणवत्ता किंवा सर्वांगीण विकास करणं हे प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य आहे, परंतु त्यांचे प्रश्न समजून घेऊन
त्यांना नेमकं काय हवं आहे, त्यांना कशा प्रकारे शिकवलं पाहिजे, यासाठी मी काही उपक्रम राबवले आणि या उपक्रमांमुळे मुलांमध्ये फरक घडला हेही मी पाहिलं. अगदी एक साधं उदाहरण मी तुला सांगते. त्या काळामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाचा एक तास असायचा आणि त्याला फक्त 15 मिनिटं असायची. बरोबर. यामध्ये आपण जेव्हा आम्ही शिकवत असतो तेव्हा मुलांना तर व्हॅल्यू शिकवतच असतो, परंतु या व्हॅल्यू एज्युकेशनच्या तासाला मी क्लास टीचर म्हणून माझ्या वर्गापुरता माझा एक उपक्रम असायचा. मी मुलांना अगदी कटाक्षाने मेडिटेशन म्हणजे शांत बसणं किंवा स्वतःविषयी विचार करायला लावणं हे करायचं. आणि त्याचबरोबर ना मी एक उपक्रम म्हणून व्हॅल्यू एज्युकेशनचा एक उपक्रम म्हणून एक 10 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली होती. काय असतं सांगू, वर्गामध्ये इतकी मुलं असतात पण प्रत्येकाला वैयक्तिकपणे काही प्रश्न विचारले, बोलले तर त्यांना व्यक्त व्हायला आवडत असतं. उदाहरणार्थ, बाळा आज तू प्रार्थना म्हटलीस का व्यवस्थितपणे, किंवा तुला आज कोणतं तू चांगलं काम तुझ्या हातून घडलं त्याची कोणी दखल घेतली का, किंवा तुझ्या हातून काही चुका घडल्या का, मग तू तुझ्या पालकांजवळ तुझ्या शिक्षकांजवळ याविषयी बोललास का, किंवा तू या चुका पुन्हा होऊ नये यासाठी काही प्रयत्न करतेस का किंवा करतोस का. अशा प्रकारच्या ती प्रश्नावली होती आणि त्यासाठी एक वही घातलेली होती त्या तासासाठी. आणि मुलं त्यात आपले ते सगळे अनुभव लिहायचे, प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि त्यातूनही मुलांच्या वागण्यामध्ये काही महिन्यामध्ये फरक घडलेला मला दिसून आला आणि पालकांनीही तशी ती कबुली दिली होती. मिस, तुम्ही अगदी लहानपणी मुलांना आत्मपरीक्षण करायला शिकवलात. अगदी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये होते, परंतु त्यांनी प्रमाण मराठी भाषा बोलली पाहिजे, लिहिली पाहिजे यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न करायचे. तुमचा सगळा प्रवास असं उलगडून तुम्ही इतक्या मोकळेपणाने सगळं छान सांगता आहे आणि ते ऐकायला खरंच खूप छान वाटतं आहे. या सर्व ह्याच्यात मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की मिस, तुम्हाला स्वतःला कधी जाणवलं की मला लिहायचं आहे किंवा मला लेखनाची आवड आहे, किंवा तुमची पहिली निर्मिती कधी झाली? खरं म्हटलं तर अजिता, आपल्या काळामध्ये ना शालाबाह्य अशी निबंधाची पुस्तकं किंवा काही मार्गदर्शक अशी पुस्तकं फारशी आपल्याला मिळत नव्हती. अगदी बरोबर. मला आठवतंय, मी साधारण 4थी-5वीला होते ना तेव्हापासून निबंध लिहिणं, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं या दृष्टीने मी लिहत होते आणि मला माझ्या शिक्षकांचंही त्यावेळेला मार्गदर्शन मिळत होतं. परंतु मी FYला असताना देवरुख कॉलेजकडून माझी निवड सोलापूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेसाठी झाली. अच्छा. आणि त्यावेळेला मला आमचे पटवर्धन सर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि तेव्हा विषय होता की शालेय शिक्षणात धार्मिक शिक्षणाची गरज. हो. आणि तिथे मला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि तो जो माझा लेख होता ना, तो त्यावेळेच्या दैनिक सकाळ, दैनिक तरुण भारत, नंतर रत्नागिरी टाइम्स, सागर अशा पेपरमधून प्रसिद्ध झाला. अनेक वाचकांची पत्र माझ्यापर्यंत त्यावेळेला आली आणि मग मला वाटायला लागलं की अरे आपण लिहू शकतो. प्रोत्साहन मिळालं. अगदी बरोबर. कॉन्फिडन्स वाढला. वाढला. आणि तोही इतक्या लहान वयात. अजिता, हा नार कथासंग्रह आहे. याच्यामध्ये माझी कथा प्रसिद्ध झाली आहे आणि पारितोषिक प्राप्त असा हा संग्रह आहे. खूप छान. निसर्ग हा राज्यस्तरीय कविता संग्रह आहे. यामध्ये माझी कविता प्रसिद्ध झाली आहे. तसेच हे कोकण मीडिया, गझल तरंगम, माणिक मोती, बरोबर, असे अनेक प्रकारचे दिवाळी अंक आहेत. बरोबर, त्यामध्ये माझे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. अरे वा, हे सर्व अंक का मिस? हो हो हो. खूप ग्रेट, खूप छान. मंडळी, विशाखा मिसच्या या सर्व ट्रॉफीज बघून मलाही खूप अभिमान वाटला की माझ्या लेकरांना एवढ्या ग्रेट शिक्षिका लाभल्या होत्या. खरंच खूप छान. मिस, मग आता एक कविता होऊन जाऊ दे. अरे वा. दवाचे उन्हाशी जुने गोड नाते, दवाचे उन्हाशी जुने गोड नाते, मनोमिलनाने फुलारून येते. खूप छान. मनोमिलनाने फुलारून येते. अमर्याद प्रीती नवे सूर गाते, अमर्याद प्रीती नवे सूर गाते, ऋतूंच्या सवे नवे गीत येते, ऋतूंच्या सवे नवे गीत येते. खूप सुंदर. हॅलो, मी मुग्धा, विशाखा विजय पाटोळे यांची मोठी मुलगी. आज मी एका नामांकित कंपनीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत असून माझे पती मिलिंद व मुलगी लुनाशा यांच्यासोबत पुणे येथे स्थायिक आहे. या संपूर्ण प्रवासात मला खंबीर अशी साथ लाभली ती माझ्या आई व वडिलांची. खरे तर
आमचे उत्तम करिअर घडावे, आमच्यावर योग्य ते संस्कार व्हावेत यासाठी माझ्या आईने तिच्या आयुष्यातील उमेदीचा संपूर्ण काळ पूर्णपणे आम्हाला दिला व आम्हाला घडवले. ज्या वयात एक साधारण स्त्री निवृत्तीचा विचार करायला सुरुवात करते, अशा वेळी वयवर्ष 35 असतानाही आईने चिपळूण ते रत्नागिरी हा प्रवास रोज करून BEd पूर्ण केले व शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि आपले करिअर सुरू केले. आज निवृत्तीनंतर सेकंड इनिंगमध्ये आई आपल्या लेखनाची आवड मनापासून जोपासत आहे. आई, तुझ्या या समर्पित वृत्तीला व जिद्दीला सलाम. मिस, मला अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ज्या तुमच्या उत्तरामुळे कितीतरी जणींना त्यांची उत्तरं सापडतील. नोकरी आणि घर या दोन्हीची कसरत तुम्ही कशी सांभाळलात? कारण त्यावेळी 2-2 मुली होत्या हो. आणि आपल्या वेळी आपण फार प्रत्येक कामासाठी कुणी ठेवायचे नाही. माझं शिक्षण, नोकरी आणि संसार हा जो माझा प्रवास होता ना, हा प्रवास अगदी सहजपणे झाला असं आज मी म्हणते, परंतु त्यावेळी ते निभवताना फार जिकरीचं होतं. बरोबर. आणि यामध्ये मला माझे मिस्टर आणि माझ्या दोन्ही मुली यांचा अगदी अतिशय पाठिंबा आणि अतिशय मदत त्यांनी मला केली. त्या त्या काळात आलेल्या वेळेनुसार माझ्या ज्या जबाबदाऱ्या होत्या, आलेले पाहुणे होते, सण उत्सव होते, मुलींची शिक्षणं होती, हे सगळं पार पाडत असताना मी अगदी मन लावून ती सगळी कामं माझी त्यावेळी केलेली आहेत. आणि म्हणूनच ना माझं शिक्षण जे आहे ते टप्प्याटप्प्यानं झालं आहे. खरं सांगायचं तर ना, माझ्या जीवनाचं एक तत्व मी स्वतः पाळलं होतं की बी क्रिटिकल, बी केअरफुल अँड मेटिक्युलस अबाउट द प्रोसेस. द प्रोडक्ट विल टेक केअर फॉर इटसेल्फ. किती छान. कोणत्याही कामाचा प्रत्येक टप्पा अतिशय सावधपणे, काळजीपूर्वक आणि चांगल्या रीतीने पार पाडला ना, तर गुणवत्ता नक्की प्राप्त होते. एक्झॅक्टली. आणि हे तत्व मी माझ्या आयुष्यात नेहमी पाळलं. त्याप्रमाणे मी प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं आणि त्या गोष्टीतून पार पडले. म्हणूनच कदाचित आत्ताचं हे जीवन मला असं सुखकर वाटत आहे. नमस्कार, मी विजय पाटोळे आणि माझी मिसेस विशाखा पाटोळे. तिचा मला नेहमीच अभिमान आहे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितरित्या पार पाडून आणि त्यानंतर आपण शिक्षण पूर्ण केलं अतिशय कष्टाने आणि त्यानंतर तिने नोकरी पण अतिशय कष्टाने केली. त्याबद्दल मला तिचा नेहमीच अभिमान वाटतो. खूप सुंदर सर. मंडळी, तुम्हाला सुद्धा या मुलाखतीमधून निश्चित भरपूर मिळत असेल, बरोबर? आता आपण एका विशेष प्रश्नाकडे जाऊया. मिस, तुम्ही तुमचं आयुष्य जगताना आपल्या सख्यांना काय संदेश द्यावा असं तुम्हाला वाटतं? अजिता, खरं म्हणजे मी फार काही केलंय असं मला वाटत नाही आणि त्यामुळे मी म्हणजे कुणाला उपदेश नाही करू शकत. पण मी माझ्या मैत्रिणींना इतकंच सांगेन की तुम्ही नेहमी सकारात्मक राहा, नेहमी स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, आपले छंद जोपासा, दुसऱ्यांना होता येईल तितकी मदत करा, मित्रमैत्रिणींमध्ये जा. आयुष्याचा हा जो वेळ आहे ना, आता तुम्हाला मिळालेला आत्ताचा जो वेळ आहे तो सत्कारणी लावा. खूप छान. उगीचच आजारपण किंवा आपल्या इतर समस्या यामध्ये गुरफटून न राहता, खरं तर त्या सावलीसारख्या आपल्याबरोबर असतात, परंतु त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे. खूप छान. अजिता, शेवटी एकच सांगू इच्छिते, हा मार्ग जीवनाचा मी चालले अखंडित. हा मार्ग जीवनाचा मी चालले अखंडित. माझे मला न कळले ती जिद्द एक होती. माझे मला न कळले ती जिद्द एक होती. खूप सुंदर. छान मिस. नमस्कार, मी बलवंत विनायक नलावडे, प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव देवरुख संचलित कैसो मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साडवली या प्रशालेत गेली 28 वर्ष मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी जी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता संपादन करावी लागते, त्यासाठी मला खंबीरपणे साथ देणारी व्यक्ती म्हणजे माझी बहीण सौ विशाखा विजय पाटोळे. तिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लग्नापूर्वी व लग्नानंतरही आपले डबल पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून आमच्यासमोर एक आदर्शच निर्माण करून दिला आहे. याचे श्रेय जाते ते आमचे भाऊजी विजय पाटोळे यांना. एक बहीण, उत्तम गृहिणी, शिक्षिका, लेखिका, साहित्यिक अशा अनेकविध भूमिका पार पाडणाऱ्या माझ्या बहिणीला अनेक पुरस्कार, सत्कार प्राप्त झाले.
त्यामुळे मी तिच्यासाठी एवढंच म्हणेन, विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. धन्यवाद. मंडळी, आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली? या स्त्री शक्तीकडून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल याची मला खात्री आहे. विशाखा मिस, आज तुम्ही या गप्पांमधून बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितलात. यातून आम्हालाही भरपूर शिकता आलं आणि या मनमोकळ्या गप्पांसाठी मी तुमची खूप आभारी आहे. अजिता, खरं म्हणजे तुझ्या चॅनलतर्फे मला माझ्या आयुष्याचा जीवनपट उलगडता आला. अगदी मनमोकळेपणानं गप्पा मारता आल्या. त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. मंडळी, आमच्या गप्पा आणि त्यामधून मिळणारी माहिती आवडली ना? स्त्री शक्ती अशीच असते आणि ती प्रत्येक स्त्रीमध्ये उपजत असते. नथिंग इज इम्पॉसिबल म्हणतो ना आपण. जर तुम्हाला एखादी मनापासून इच्छा असेल तर संपूर्ण कायनात, संपूर्ण युनिव्हर्स तुम्हाला त्यासाठी मदत करतं. विशाखा मिसना असणारी शिक्षणाची ओढ त्यांनी कधीच संपू दिली नाही. त्या अजूनही शिकत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःची शिक्षणाची आणि नोकरीची इच्छा पूर्ण केली. कित्येक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, त्यांच्या गझल प्रसिद्ध होत असतात. आपल्या संसारासाठी त्यांनी अतोनात कष्ट केले. या सर्वासाठी त्यांना मनापासून सलाम. त्यांनी नेहमीच असंच स्वतःला उच्च शिक्षित करत राहावं. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही साई चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.